नवीन ट्रिप, नवीन फन आणि नवीन मस्ती झालंय सफर स्वप्नांच्या त्या पलीकडे. आता जाणार मी मेघालयाच्या दिशेकडे. प्रवास चांगला हो, एकदम सुख समृद्धीचा हो. थँक्यू. काका कुठून जाऊ काका? नेहमी आपण 3 टायर एसी मध्ये जातो. आता फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार आहे पनवेल वरून. मजा येणार आहे तुमच्या सोबत. आता आपण एकत्र फॅमिली सारखं 10 दिवस काढूया सोबत. रंभाईचा नाद नाही केला कोणी. सकाळी 6:30 वाजता चिकन. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग. हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये. मेघालय ट्रिप बिगिन्स. टायटल आणि थंबनेल बघून एक्साइटमेंट वाढली असेल काय हे ब्लॉग कसे होणार आहेत. म्हणजे ही वाली ट्रिप तुम्हाला एकदम मजा देणार आहे. सो सकाळी 4:30 वाजता अटल सेतू मार्गे आपण चाललेलो आहोत आता CSMT साठी. आणि तनशी ट्रेन आहे आमची. मस्त मजा येणार आहे, धमाल होणार आहे. मेघालयाचं वातावरण काय क्रेझी सुंदरता आहे. आजपर्यंत आम्ही फक्त व्हिडिओद्वारे बघली आणि एक्झॅक्ट तिथं काय असणार आहे, काय होणार आहे, प्रॉपर तुम्हाला या ट्रिप मध्ये जी मजा बघायला भेटणार आहे ना, क्रेझी. तो चला आता सकाळ घरातून दर्शन वगैरे करून निघालोय. फक्त आता ब्लॉग स्टार्ट मी केलाय थोडा लेट. नवीन ट्रिप, नवीन फन आणि नवीन मस्ती, त्यासोबत ऍडव्हेंचर. आणि आपण चाललेलो आहोत आता परमश्री हॉलिडेज सोबत खूप जास्त धमाल करण्यासाठी मेघालय टूर साठी. आणि कोण माणसं असतील ती एक्साइटमेंट आहे. आणि जी पण माणसं भेटतील त्यांच्यासोबत एकदम धमाल करूया, मस्ती करूया. आणि परमश्री हॉलिडेज सोबत चला बघूया ट्रिप कशी आणि कसा होणार आहे. तुम्हाला पण मजा 100% येईल, तर बघत राहा. सुरू झालंय सफर स्वप्नांच्या त्या पलीकडे. आता जाणार मी मेघालयाच्या दिशेकडे. गुड मॉर्निंग गाईज, CST ला पोहोचलेलो आहोत फायनली. आता 15 नंबर स्टेशनला जायचं आहे आम्हाला. काका थँक्यू, सकाळी आम्हाला घेऊन आलात. मस्त वाटला. प्रवास चांगला हो, एकदम सुख समृद्धीचा हो. थँक्यू सो मच. आणि तुमचा आशीर्वाद नेहमी आमच्यावर राहो. 100%. येस. 15 नंबर कुठे आहे? 15 नंबर कुठून जायचं काका? काका कुठून जाऊ काका? काका सांगा, लक्ष द्या, कृपया लक्ष द्या काका. आम्हाला घेऊन जाणार का? पैसे घ्या काका. 15 नंबरला घेऊन चला. 15 नंबरला घेऊन चला. लगेज नाही का? लगेज नाही जात, नाही तर गेलो असतो 15 नंबरला गाडीत बसून. ट्रेन लागलेली आहे आपली गीतांजली एक्सप्रेस. नेहमी आपण 3 टायर एसी मध्ये जातो. आता फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार आहे आपण 2 टायर एसी मध्ये. गीतांजली एक्सप्रेस. लवकर आलो तर बरा वाटते जरा. अर्धा तास आहे अजून. 6 वाजता ट्रेन सुटल प्लॅटफॉर्म ओशी. दादा A1 हा आगे सीधा. हाँ A1 एकदम सेकंड एसी वाला. देखा रहेगा यार, पहले तो एसी आने का, स्लीपर ही है इधर. इस साइड है. बस स्टार्ट ट्रेन स्टार्ट कहाँ से होते हैं? इधर से. TC को पूछते हैं. TC को पूछते हैं. नशीब तरी काय, एवढ्या लांब परत चालत आलो आणि A1 ए साइडला बोलता. याचा ऐकायला पाहिजे होता. अरे कणशी कया चालत आलो. ट्रेन काही खपच नाही बाई. थकलो. 10,000 स्टेप आयच कम्प्लीट झालं वाटतं. आला A1 आला बाई. फायनली A1 आला. पोहोचलो ट्रेन मध्ये. बॅग वगैरे सेट केली. 2 टायर एसी मध्ये आपण बघू शकता, एक खाली एक असते आणि एक वरती. आणि 3 टायर मध्ये असे 3 कंपार्टमेंट असतात. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी आवरे लवकर उठलोय कसा? अरे झोपलोच नाही काय, कालपासून झोपलोच नाही. विचार केला ट्रेन मध्ये आलेला झोपल, पण तुमच्याशी कोण बोलेल. तर तुमच्यासाठी मी एवढा करतोय, तर तुम्ही काय केलं पाहिजे, सबस्क्राईब करा. मायनस मध्ये सबस्क्रायबर चाललं माझं. प्लस लोकांचं प्लस होता, माझं मायनस मध्ये चाललं. थोडा बिझी होतो. आता तुम्हाला मजा येणार आहे.
मेघालय टूर सोबत. तर चला, परमश्री हॉलिडेजचे ओनर आपल्याला थोड्याच वेळानंतर भेटतील. नमस्कार काका, तुम्ही कुठून आहात? आम्ही पनवेलवरून. मजा येणार आहे तुमच्या सोबत. आता आपण एकत्र फॅमिली सारखं 10 दिवस काढूया सोबत. तुम्हाला बोललेलो मी, परमश्री हॉलिडेजचे मालक स्वतः परम आपल्या सोबत आहेत आता. परम, कसा वाटते तुला माझ्यासोबत? आता पहिल्यांदा आपण ब्लॉग मध्ये आहोत, फर्स्ट टाइम आता भेटलो आपण, तर तुला कसा फील झाला? खूप चांगलं वाटलं, पूर्ण मजा धमाल. आपले पब्लिकला सांग आता आपण कुठे चाललोय. मेघालयाला चाललो आणि तुम्ही पण आमच्या सोबत राहा. फायनली आता परमश्री हॉलिडेजचे ओनर आपल्या सोबत आहे. मयुरी ताई, नमस्कार. नमस्कार. खूप मस्त वाटलं आज तुम्हाला भेटून, आणि पहिल्यांदा तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये आलात. सोहन नाईक ब्लॉग्स बद्दल तुम्ही काय बोलणार? पहिलाच प्रश्न. मला असं वाटते की मी बरेच तुमचे ब्लॉग बघितले टूरसाठी, बरेच इतरसाठी. मला असं वाटते की आपण या टूरमध्ये आले, जेवढी आज वर्षे झाली मी कधी माझं प्रमोशन केलं नाही, तर मला असं वाटतं की या टूरच्या मार्फत तुम्ही आल्याबद्दल माझं प्रमोशन खूप चांगल्या पद्धतीत होईल. या कंपनीला 13 वर्ष झाली आणि मी कधी असं प्रमोशन करायचं बघितलंच नाही, पण आज फर्स्ट टाइम मला असं वाटतं की आपला एक गावाला मुलगा आहे सोहम नाईक, तुम्ही आल्याबद्दल धन्यवाद माझा. तर मला असं वाटतं या टूरमध्ये आपलं नक्कीच एक नंबर टूर होईल, त्याच्यामुळे तुमचा धन्यवाद. हे तर झालं माझं इंट्रोडक्शन. आणि परमश्री हॉलिडेज तुम्हाला जर कधी फ्युचरमध्ये इन फ्युचर यायचं असेल तर नक्की मयुरी ताई सोबत कॉन्टॅक्टमध्ये राहा. मी तुम्हाला सगळं डिटेल तुम्हाला स्क्रीनवर पण येत असेल, आणि डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची इंस्टाग्राम लिंक आहे, नंबर आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून टचमध्ये राहू शकता. आणि आजचा आपला प्लॅन काय आहे ते सांग. आजचा प्लॅन असा असणार आहे की आता आपण सरळ डायरेक्टली आपण कोलकात्याला उतरणार आहोत. ओके. ठीक आहे, आपण डायरेक्ट ट्रेन सुद्धा घेतली असती, पण आपण कसं डायरेक्ट ट्रेन घेतली तर आपल्याला दुपारीनं 3 वाजता आपलं पोहोचलो, तर आपण जेवढ्या लक्झरीज ॲम्युनिटीज घेतल्या त्या लोकांपर्यंत पोहोचणार नाही. त्याच्यामुळे आपण ठरवलं की इकडनं आपण जाणार डायरेक्टली कोलकाता, आणि कोलकातावरून डायरेक्ट आपली वंदे भारत संध्याकाळी 6:20 ती आपल्याला मॉर्निंगला 8 वाजता पोहोचवते. तर आपल्याला प्लस पॉईंट असं आहे की सकाळचा आपला ब्रेकफास्ट लंच सगळं होतो, आणि आपण जेवढ्या त्या लक्झरीज आपण ऍक्टिव्हिटी घेतलेल्या, हॉटेल्स घेतलेले आहेत आपण त्याच्यामध्ये वेळेवर नुसार पोहोचतो. ओके. त्याच्यामुळे आपण आपलं नियोजन असं आहे. परम भाईचा नाद नाही केला कोणी, आहे लाखो दिलो की जान, असा आहे तो पण मॅन, त्याचे करोड झाले तो फॅन. काय झालं तिथं? तो नॉर्मल आहे, हे तुमच्या छोटा होतो ना तो माझ्या तलवार कोचकलेली इथं. नाही तरी काही नव्हता, तसे मस्त नाही हुआ. पण नंतर आहे ना तलवारीची सवय झाली. आता इथं पाठी कुठं पण कोचकलं काही फरक नाही. अरे तो भेटतो चाकू व्हायचा, तो आतमध्ये जातो तो कोचकलेला. मी तर परमला भेटलो. आता तुम्ही कमेंट करून सांगा परम कसा आहे, म्हणजे कसा वाटला तुम्हाला परम इंट्रोड्यूस केलाय तुम्हाला, अजून त्याच्याकडनं काय ऐकायचंय तुम्हाला ते पण कमेंट करून सांगा. बोलणार ना, सांगतील ते. डन आहे, डन आहे, डन डन. सकाळी 6:30 वाजता नाश्ता करतो ना मी. मम्मीला माझे थँक्यू, रात्री जागून मस्त असा आमच्यासाठी जेवण रेडी केलंय. चिकन, ते भूक लागले तर बरं भाकरच खावा. वाव. सकाळ नाश्ता करून आता मस्त कल्याणला पोहोचलो. सकाळचं 7 वाजलं ना. आता चला, आता एक झोप काढते, नंतर भेटते तुम्हाला. दादाने आता सबस्क्राईब केलाय सकाळ 7 वाजता. धन्यवाद. बघत राहा व्हिडिओ. ओके. झोपांशी उठलो आता. परम आलाय, पहिलाच आपल्याला भेटायला परम आलाय. जेवण बिवण करून ये वरती बस. झोपलो कितीला? 8ला. तू पण 8ला इकडं उठला का? आता वाजलो किती? ठरवलेला बाहेरचा काही खाणार नव्हतो, पण आणशी पिझ्झावाला आला तर आपल्या तोंडाला काही बंधन नाही. पिझ्झा मागवलाय मस्त असं, क्वालिटी वाटते. हा, आतमध्ये स्टफिंग वगैरे आहे मस्त. टेस्ट करून बघा. काही खातो ट्रेन मध्ये, काही टेन्शन नाही. बसल्या एडिट करतच होतो, तेवढ्यात आपला परम आला आणि खावाला घेऊन आलाय काय मस्त. ओहो, यम यम, माय फेवरेट. तुझा पण फेवरेट आहे ना? हो.
गाना धाव रे तुझ्या फिरतीच इतना छोटा का दिया मतलब ये देखो पाणी आहे कितना डालून बोलत होता एक छोटा एक बडा आहे. सकाळी 6:30 वाजता नाश्ता केला मी. दुपारी जेवण्याचा प्लॅन काही केला नाही. झोपलो, मस्त आराम केला आणि आता संध्याकाळचं 4:30 वाजलं आणि चहाचा टाइम झाला. सीट पण खाली झाली. मस्त बाहेरचा नजारा घेत घेत चहा पितो ना मी. पक्का झोपलो, मस्त आराम वगैरे करून. आता संध्याकाळचे 6:30 झाले. चला परमच्या जवळ जाऊ बरा राऊंड मारत मारत. पाणी बघा, आपल्या गिझरला पाणी एवढा गरम नाही होय, एवढा यान झालं म्हणजे बाहेर टेम्परेचर काय असेल. सध्या मी नागपूरमध्ये आहो आणि आवरी गरम वाफा चटकं लागतात. संध्याकाळचं 6:30 वाजलं तरी चटकं लागतात. बोललो किती गरमी असेल नागपूरमध्ये. ताईची तर ओळख झाली आपल्याला, बट दादा भेटलाय आता. दादा, आता तुझी ओळख तू स्वतः सांग, नाव सांग तुझं. आणि माझं नाव कृष्णा लडकू पाटील. ओके. आता परमशी ट्रॅव्हल सोबत आमचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे, तर कशी धमाल होणार आहे तुमच्या सोबत ते थोडंसं सांगताय. हा, परमची हॉलिडे ही सर्वांसाठी हा अशी कंपनी आहे. कमी खर्चात जास्तीत जास्त स्थळ दर्शन कसा करता येईल हे आमचं पहिला काय प्रायोरिटी आहे. आम्ही तो प्रयत्न करू. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जास्तीत जास्त प्रवाशांना सुविधा कशा प्राप्त होतील हेच आमचा विचार आहे. प्रत्येकाला कमी खर्चात भारत दर्शन किंवा प्रत्येक ठिकाणी कुठलाही दर्शन आम्ही करायला तयार आहोत. तर तुम्हाला पण सोबत यायचं असेल तर नक्की तुम्ही परमश्री हॉलिडेज सोबत जॉईन व्हा आणि फ्युचरमध्ये काहीतरी आपण सोबत मस्त मस्त ट्रिप करूया. हा जेवायला घेतलाय. तुम्हाला बोललेलो दुपारचे चिकन आणि संध्याकाळसाठी सुकट पण आणली. मम्मीने मस्त सुकट बिकट बनवून दिली. स्पायसी सुकट खाता खाता ट्रेनचा सफर चालू आहे आपला. आणि उद्या सकाळी काटा मत बोल काट डाले कोलकाताला पोहोचू आणि तिथून सकाळी नवीन प्रवास चालू होईल. तर तो प्रवास कसा असेल ते तुम्ही कंटिन्यू राहिल्यावर तुम्हाला समजेल. जेवलो मस्त आणि आता जरा अंथरूण वगैरे नीट टाकला, रिलॅक्स मध्ये झोपेल. जेवलो आपला सुकट भाकरी आणि आता झोपूया बरा. आणि ब्लॉग एंड करता येत चावला. तुम्हाला जर ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मेघालय ट्रिप सोबत तुम्ही आमच्या जॉईन व्हा. आता आजचा पहिला ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते एकदा कमेंट करा. आणि अजून काय काय नवीन तुम्हाला बघायला आवडेल ते पण कमेंट करा. सो चला बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.